आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहे नफा आणि तोटा। क्वेश्चन्स करण्याआधी आपण काहीतरी टर्म्स जाणून घेऊ जे आपल्याला या चॅप्टरमध्ये कामात पडतील। सीपी म्हणजे खरेदी किंमत, खरेदी किंमत। एसपी म्हणजेच विक्री किंमत, पी म्हणजे प्रॉफिट म्हणजेच नफा, एल म्हणजे लॉस म्हणजेच तोटा। जर आपली विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जास्त असेल, विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जर जास्त असेल, जर आपली विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय होईल? नेहमी नफा होईल। नफा मग काय येईल? विक्री किंमत वजा खरेदी किंमत। आणि जर आपली खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे तर आपल्याला तोटा होईल। तर तोटा बरोबर येईल खरेदी किंमत वजा विक्री किंमत। एक वस्तू 600 रुपयाला खरेदी करून 700 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल? आता इथं आपली खरेदी किंमत 600 रुपये आहे आणि विक्री किंमत 700 रुपये आहे, म्हणजे खरेदी किंमत कमी आहे, विक्री किंमत जास्त आहे, तर आपल्याला नफा होईल। किती नफा होईल? खरेदी किंमत किती आहे? 600 रुपये, विक्री किंमत किती आहे? 700 रुपये। खरेदी किंमतला आपण काय लिहितो? सीपी। विक्री किंमतला काय लिहितो? एसपी। ही आहे आपली विक्री, ही आहे खरेदी। 600 रुपयाला खरेदी केली, 700 रुपयाला विकली, म्हणजे किती रुपयाचा फायदा झाला? 100 रुपयाचा। किती रुपयावर? 600 रुपयावर। नफा किंवा तोटा नेहमी कशावर होणार आहे? खरेदी किंमतीवर। खरेदी किंमत किती आपली? 600 रुपये। आपल्याला विचारलेलं आहे किती टक्के नफा झाला, ठीक आहे। या दोन शून्यांनी दोन शून्य कटले, या दोन शून्यांनी दोन शून्य कटले, म्हणजे किती आलं? 1/6। 1/6 फ्रॅक्शन म्हणजे किती पर्सेंटेज देईल? 16.67% किंवा 16.23%। तर किती नफा झाला आपल्याला? 16.67%। एक वस्तू 300 रुपयाला खरेदी करून 250 रुपयाला विकली तर किती टक्के तोटा होईल? खरेदी कितीची आहे? 300 रुपयाची। विक्री किती आहे? 250 रुपये। खरेदी किंमत विक्री किंमतपेक्षा जास्त आहे, म्हणजेच आपल्याला नुकसान झालं। किती रुपयाचं नुकसान झालं आपलं? 50 रुपयाचं। नफा असो किंवा तोटा असो नेहमी खरेदी किंमतवर होणार। खरेदी किंमत किती आपली? 300, म्हणून छेदमध्ये किती येईल? 300। 0 नी 0 कॅन्सल, 5 1 5, 5 6 30। 1/6 म्हणजे किती? 16.67% लॉस। आपला लॉस झाला आहे 16.67%चा। आणि कोणत्या किमतीवर घेऊ आपण? 300 रुपयावर, कारण खरेदी किंमत किती आहे? 300। एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 11:12 आहे, तर शेकडा नफा किती? आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर दिलेले आहे। खरेदी किंमतचं गुणोत्तर आहे 11, विक्री किंमतचं आहे 12, तर शेकडा नफा किती? बरं, विक्री किंमत ही खरेदी किंमतपेक्षा जास्त आहे, म्हणजे आपल्याला नफा तर होतच आहे। कितीने जास्त आहे? खरेदी किंमतपेक्षा 1ने जास्त आहे। नफा असो किंवा तोटा असो नेहमी कशावर कॅल्क्युलेट होते? खरेदी किंमतवर। खरेदी किंमत किती आपली? 11। 1/11 फ्रॅक्शन म्हणजेच आपलं उत्तर किती येईल? 9.09%। तर आपला किती टक्के नफा झाला? 9.09%। जर तुमचे हे फ्रॅक्शन्स पार्ट नसतील किंवा तुम्हाला माहीत नाही आहे की हे काय आहे, तर या आधी झालेल्या व्हिडिओत कमेंट बॉक्समध्ये फ्रॅक्शनचा टेबल पिन केलेला आहे, तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता। एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले तर शेकडा नफा किती? आपण 12 पेन खरेदी केले x रुपयात
किंवा आपण पकडा 100 रुपयात आपण 12 पेन खरेदी केली आणि 10 पेन विकले 100 रुपयात. जेवढ्यात आपण 12 पेन आणले होते तेवढ्यात आपण 10 पेन विकले. म्हणजे काय झालं, हे जे 10 पेन आहेत याच्यावर आपल्याला 2 पेनचा फायदा झाला. इथं बघ, हे विक्री किंमत नाही, विक्रीचे पेन आहेत. या 10 पेन जेव्हा आपण विकले त्याच्यावर आपल्याला किती पेन जास्त उरले, 2 पेन आपल्याजवळ जास्त उरले, म्हणजे 2 पेन आपल्यासाठी फ्री झाले. किती पेनवर, 10 पेनवर. म्हणून बे एक बे, बे पंच 10, 1/5 म्हणजे किती, 20%. तर आपल्याला किती नफा झाला, 20% नफा झाला. एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 8:6 आहे, तर शेकडा तोटा किती. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, किती आहे, 8:6. म्हणजे खरेदी किंमत किती झाली 8 आणि विक्री किंमत किती झाली 6. तो विचारता आपल्याला शेकडात तोटा किती. 8 रुपयात वस्तू आणली, 6 रुपयात विकली, म्हणजे किती रुपयाचं नुकसान झालं, 2 रुपयाचं. किती रुपयावर, 8 रुपयावर. फायदा आणि नुकसान नेहमी कशावर होईल, खरेदी किंमतीवर. बे एक बे, बे चौक 8, म्हणजे किती फ्रॅक्शन आलं, 1/4. याचा अर्थ काय होते, 25%. तर आपल्याला किती टक्के तोटा झाला, 25% तोटा झाला. एक पुस्तक 12% नफ्याने विकले, परंतु 24 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत काढा. बघ, आधी आपल्याला 12% नफा होत होता, परंतु जर आपण 24 रुपये जास्त घेतले असते तर आपल्याला 22% नफा झाला असता. 24 रुपये जास्त घेतले असते तर आपल्याला नफा किती झाला असता, 22% नफा झाला असता. म्हणजे 24 रुपये जास्त घेऊन आपल्याला किती टक्के नफा वाढला असता, 10% नफा वाढला असता. कारण आपला नफा 12हून 22 होत होता, म्हणजे 10% वाढत होता. म्हणजे हे जे 10% आहेत हे कशाच्या बरोबर आहेत, या 24 रुपयाच्या बरोबर. खरेदी किंमत आपल्याला विचारली, खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी किती रे, 100%. तर आपल्याला काढावं लागेल की 100% बरोबर किती, 10% बरोबर 24 आहे. तर 100% बरोबर किती, 240 रुपये. तर पुस्तकाची खरेदी किंमत किती आहे, 240 रुपये. 600 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत सांगा. वस्तूची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे, किती रुपये आहे, 600 रुपये. आपल्याला याच्यावर 20% नफा होत आहे. 20% म्हणजे काय, 1/5 फ्रॅक्शन. हा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे छेद आहे, हे काय रिप्रेझेंट करते, आपली खरेदी किंमत. हा जो आपला अंश आहे हे काय रिप्रेझेंट करते, आपला नफा. ठीक. आपल्याला विचारलेली आहे विक्री किंमत. विक्री किंमत बरोबर असते खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत किती रेशो आहे, 5. विक्री किंमत, नफा किती आहे, 1 रेशो. तर विक्री किंमत किती येईल आपली, 5 अधिक नफा 1 म्हणजे किती, 6 रेशो. 5 रेशो म्हणजे खरेदी किंमत 5 रेशो आहे आपली, विक्री किंमत आहे आपली 6 रेशो. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आहे त्या बघा, 5 1 5, 5 2 10, 120. इथं पण आता आपण कितीचं मल्टिप्लिकेशन करू, 120. 120 गुणेला 6 म्हणजे किती येईल, 720. तर आपली विक्री किंमत किती येईल, 720. जर 400 वस्तूची खरेदी किंमत ही 500 वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे तर शेकडा तोटा किती. आपण खरेदी किती वस्तू केल्या, 400, आणि विकताना किती विकल्या, 500. रिअल लाईफमध्ये पॉसिबल आहे का, नाही. पण आपण किती विकल्या, 500 विकल्या. ठीक आहे. हे 400 वस्तू आपण 100 रुपयात आणल्या आणि 100 रुपयात 500 वस्तू विकल्या. खरेदी तर 400 केल्या, त्या विकल्या 500, म्हणजे 100 वस्तू आपण आपल्याजवळच्या विकल्या म्हणून 500 झाल्या. 100 वस्तू जास्त विकल्या 500वर. आता हे विक्री किंमत नाही आहे, ठीक आहे, हे वस्तू आहेत ज्याच्यावर आपल्याला
तोटा होत आहे, कारण विकल्या किती 500, म्हणून आपलं नुकसान किती वस्तूचं झालं 100 वस्तूचं, कारण खरेदी तर आपण 400च केल्या होत्या. म्हणजेच किती येत आहे 1/5. तर आपला शेकडा तोटा किती होईल 20%. एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला, तर वस्तूची मूळ किंमत किती? एक वस्तू आपण 720 रुपयाला विकली, म्हणजे हे झाली आपली विक्री किंमत. 720 रुपयाला विकल्यामुळे आपल्याला किती फायदा होत होता? 20% फायदा होत होता. 20% म्हणजे किती फ्रॅक्शन? 1/5. तर हे 5 काय येईल आपली खरेदी किंमत, हा काय आपला नफा. विक्री किंमत बरोबर काय असते? खरेदी अधिक नफा. म्हणजे आपला विक्री किंमतचा रेशो किती? 6. खरेदी किंमतचा रेशो किती आहे? 5. 6 बरोबर किती आहे? 720. 6 पासून 720 पर्यंत पोहोचू. 6 1 6, 6 2 12, 0 0. म्हणजे कितीचं मल्टिप्लिकेशन आहे? 120. तर इथं पण आपल्याला कितीनं गुणावं लागेल? 120. 120 गुणेला 5 म्हणजे किती? 600 रुपये. म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे? 600 रुपये. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला, तर वस्तूची मूळ किंमत किती? 800 रुपयाला विकली आपण वस्तू, आपल्याला किती तोटा झाला? 20% तोटा झाला. 20% म्हणजे किती? 1/5. म्हणजे खरेदी किंमत किती येईल आपली? 5 रेशो. आणि हा काय तोटा. तर विक्री किंमत किती येईल आपली? 5 - 1 4. तर 4 रेशो बरोबर आहे आपला 800. तर आपल्याला 5 बरोबर काढायला लागेल. 4 दुनी 8 म्हणजे 200चं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आला आपला? 200. तर इथं पण आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 200. 5 दुनी 10 आणि 2 0. म्हणजेच आपली खरेदी किंमत किती होती? 1000. आज आपण प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी क्वेश्चन्स करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तिथे त्यांचे आन्सर देईन.